होती. संतोष अण्णा देशमुख एका गावचं लोकप्रतिनिधी आहे, एका छोट्याशा आमच्या ग्रामीण भागाचा तो प्रमुख आहे. तो कोण्या पक्षाचा आहे, कोण्या जातीचा आहे हा विषय नाही, तर तो या गावचा प्रमुख आहे. आणि त्यांनी काय केलं तर ही जी कंपनी होती, या कंपनीच्या तिथं जिथं मारामारी केली आणि खंडणी गोळा करण्यासाठी जे कोण लाख जात होते, 6 तारखेला ज्यांचा गुन्हा झाला होता, 6 तारखेला जे भांडण झालं होतं, त्या 6 तारखेच्या भांडणामध्ये त्यांनी प्रत्यक्ष भाग घेऊन भांडण सोडवा सोडी किंवा आमच्या गावात येऊन भांडण पिटवू नका असं म्हणलं गेलं. त्याचाच मनात एक राग घेऊन या सर्व काय म्हणलं पाहिजे यांना, या सर्व हरामखोरांनी आदरणीय आमच्या संतोष अण्णा देशमुखांचा मर्डर केला गेला. याच्या पाठीमागे कोण आहे, याच्या पाठीमागे जो कोण मास्टर माइंड आहे ती पकडला पाहिजे असं मी पहिल्या क्षणापासून म्हणतोय. त्याच्या पाठीमागे मास्टर माइंड कोण आहे ते हा खंडणी खोर आहे. या खंडणी खोरानं त्याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल केलाय. मला एकच सांगायचं, मी पहिल्या बाईट मध्ये सांगितलं होतं याचं कनेक्शन कुठं धाराशिवची जोडतंय का, याचं कनेक्शन कुठं पुण्याला जोडतंय का. आज मला मीडियाचे बांधव सर्व विचारत होते तुम्ही त्या दिवशी कसं सांगितलं. म्हणलं बाबा हो, मी समाजसेवा आणि राजकारण फटावर माझ्या मिशा नव्हत्या तेव्हापासून करीत होतो, आता पूर्ण पांढऱ्या झाल्या. म्हणजे मला नक्की माहित आहे. आणि आता अण्णांनी त्यांच्या शालीत सांगितलं, शैलीमध्ये सांगितलं की तुम्ही ह्यांच्या बरोबर काम केलं, तुम्ही त्यांच्या सर्वांनीच आपण काम केलं, राजकारणाचा भाग सोडून देऊ. मी राजकारण करायला या मोर्चा सहभागी नाही. मी या मोर्चामध्ये सहभाग याच्यासाठी आहे की आमचा संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी होईपर्यंत मी तुम्ही आम्ही सर्वजण लढणारच आहोत. माझा सरकार मागातला म्हणणं आहे की सरकार उपमुख्यमंत्री असा, मुख्यमंत्री असा की कुणी असा, सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी काय आहे तर माझी सर्व जनतेच्या बीड जिल्ह्याचा प्रतिनिधी यावं नात्यानं मी आपल्याकडे एक मागणी करणार आहे. संतोष अण्णा देशमुख यांचे मारेकरी जे आहेत त्याच्यात प्राथमिक दर्शी जेवढे लोक तुम्हाला निदर्शनास येतात त्याच्यावर 7 लोकांवर तुम्ही गुन्हा दाखल केला. या 7 लोकांमधला 2 आरोपी तुम्ही पहिल्या दिवशी पकडले गेले. 3रा आरोपी सुद्धा बालेवाडी पुण्यातूनच उचलला गेला. आणि 4था आरोपी पोलिसनी आणखी काही डिक्लेअर केलं नाही की सरेंडर झालाय की पकडलाय, पण पकडलाय असं म्हणतात. पण तो जर पकडला तर तो आरोपी दोन्हीकडे आहे, खुनात पण आहे आणि खंडणीत पण आहे. त्याच्यानंतर नाट्यमय घटना घडती आणि या खंडणीतला मेन आरोपी जो कोण आहे, कोण आहे, त्यानं स्वतः सरेंडर केलं कुठं, CID पुणे. आणि आता काल काय झालं गेलं, नाट्यमय घटना आहेत त्या सगळ्या, की काल काय गेलं तर 2 याच्यातल्या 2 आरोपीला लगेच ते सरेंडर झाला की पकडलं पोलिसांनी. किती कौतुक आहे. मी मीडियाच्या माध्यमातून पोलिसांचंही कौतुक केलं की तुम्ही जर खरंच ही पकडलं तर कौतुक आहे. पण माझ्या